तुमच्या घरामध्ये कोबीचा हा पदार्थ तुम्ही एकदा बनवला तर आठवड्यातून 2दा 3दा नक्कीच बनवता. तर त्यासाठी काय करायचं, कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कसा-कसा किसून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरे ना मिक्सरला गारगा मारून घ्यायचा. जेवढाही कोबूचा किस आहे ना तेवढा एका ताटामध्ये घ्यायचा. त्यामध्ये ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर मिरची लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ, हळद पावडर, त्यानंतर धने पावडर टाकून घ्यायची. आता थोडं पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे उलशिक पानाचा शिपका घ्यायचा काहीतरी आणि याचं कणिक तयार करून घ्यायचंय. लगेचच याचं थालीपीठ तापून घ्यायचं. त्यासाठी पोळपाटावरती एक रुमाल ओला करून घ्यायचा आणि याच्यावरती ना ते कणिक घ्यायचं. ते कणिक घ्यायचं आणि तळहाताने किंवा बोटाने ना थपा थालीपीठ टाकून घ्यायचं. बारीक चिरलेला किंवा असा पातळ उभा चिरलेला कांदा आहे, तो कांदा याच्यावरती टाकून घ्यायचा. याला होल पाडून घ्यायचे आणि त्यानंतर पांढरे तेल याच्यामध्ये टाकून द्यायचे. आता हे थालीपीठ भाजून घेऊया. रुमाला सकाट उचलायचं आणि तव्यावरती ना थोडंसं तेल आधीच लावून घेतलं होतं, यावरती थालीपीठ टाकून द्यायचं. थालीपीठ टाकल्यानंतर साईडने तेल सोडायचं. झाकण